नमस्कार मित्रांनो. गेल्या काही वर्षापासून आम्ही पिंपळखुंटा येथील महादेव मंदिर परिसरामध्ये वृक्ष लागवड करीत होतो. परंतु वृक्ष लागवड करून काही उपयोग व्हायचा नाही. कारण का तर जी जंगली पशुपक्षी आहे किंवा ढोरं गुरं बकऱ्यावाले यांच्यामुळे ते वाढी लागत नव्हते. तर आम्ही अशा पद्धतीने संपूर्ण टेकडीला लोकसहभागातून सनी तार कंपाऊंडचं काम केलं आणि आता 100% या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी आम्ही यशस्वी होऊ अशी आशा आहे मला. तरी फक्त कोणी खोड्या करू नये, कारण आता हे बघा खोड्या तर लोक करूच लागले. या ठिकाणी जे तार कंपाऊंड मी आहे पाठीमागं, तर त्याचे काही ठिकाणी हे बघा ही तार आहे ना, या ठिकाणी काढून टाकला लोकांनी, तो खाली लोंबकाळला. काय करा अशा लोकांना. लोकांचा जो गुणधर्म असतो तो लोक सोडत नाही. या ठिकाणी आता हे जे मोकळं दिसतं, तर येणाऱ्या काही वर्षानंतर हे पूर्णपणे एकदम असं घनदाट जंगल असेल, अरण्य असेल. थोडी पण देखील जागा आम्ही मोकळी ठेवणार नाही. पूर्ण ठिकाणी वृक्ष लागवड करून दाट अरण्य करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. आणि यामध्ये आम्हाला महादेव बाबा, भोले बाबा नक्की यशस्वी करील. मोठं तार कंपाऊंड केलं, भरपूरसा खर्च आला आणि तो खर्च देखील जे दानशूर मंडळी होते त्यांना जसं आम्ही सांगितलं असं असं करणार आहोत, तर भरपूर जण स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं की आमचे हे 1000-500 जे काय असतील ते थोडी होत नाही, पण सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मोठं तार कंपाऊंड आम्ही उभं केलं. हर हर महादेव, जय शंभूराजे, जय शिवराय, जय श्रीराम.